थँक्यू मामा. काळजी घे कुटुंबाची. इंद्राजी, थँक्यू. थँक्यू का? हो इंद्राजी, आम्ही दरवर्षी नवरात्रात 9 कुमारिका पूजतो, पण आज काही गेलं ना आम्हाला मुली मिळतच नव्हत्या. म्हणजे काही ना काही कारणामुळे आमच्या बिल्डिंग मधल्या मुली बाहेर गेल्या होत्या. आज तुमच्यामुळे मला ह्याची जाणीव झाली की आपल्या ओळखीच्या पलीकडे अशा अनेक मुली आहेत ज्यांना खरं तर जास्त गरज आहे आपण देत असलेल्या वस्तूंची आणि प्रेमाची. आणि मग अशा वेळी फक्त 9च का तर जमेल तितक्या मुलींना आपण मदत करायला हवी. म्हणून तुम्हाला थँक्यू. मॅडम, हे सगळं दान जे मी करतोय ते खरं तर माझी आई करते दरवर्षी गोरगरिबांसाठी मदत म्हणून माझ्या कमाईतून. जगात भुकेल्या मुलांची कमी नाहीये मॅडम. आणि अर्धपोटी झोपावं लागलं तर कसं वाटतं हे माहित आहे मला. इंद्राजी, आपल्या रोजच्या कामातून बाहेर पडू लोकांसाठी काहीतरी करण्यात किती आनंद आहे ना. आवडलं तुमचं हे रूप, खूप आवडलं. गरे गरे ग सारे सारे पद प गरे गरे ग सारे सारे पद प मला न सा सा दे परे रे म प ग मला न सा सा दे परे रे म प ग नि सा रे ग प रे म प ग प रे
गरे गरे ग सा नि सा रे प द पा गरे गरे ग सा. अगं तो नाही ग, तो महागातला ब्लू वाला. तोच घे. तो आवडलाय मला. न परवडायला काय झालं? एक श्रीमंत बॉयफ्रेंड पकड म्हणजे मग परवडेल खाली सगळं. बघ ना. बघितलं म्हणूनच तर उडी मारली ना. मी फोनवर जरी असले ना तरी माझं लक्ष असतं बरं का. ठेव तो फोन आणि काहीतरी काम कर. ऐक, फोन करते. बाय बाय. ये ग. थँक्यू. ते दे बघू. दीपू काय मस्त सजवलीस ग. मला तर खात्री आहे बँकेच्या दांडिया सजावटीच्या स्पर्धेत तुझाच पहिला नंबर येणार. प्रश्नच नाही. बहीण कोणाची आहे? सानिका देशपांडेची बहीण आहे. सानिका देशपांडेची बहीण हरूच शकत नाही. सानिका देशपांडेचं दुसरं नाव विजय. विजय विजय हे घे. बोरवणकर काकूंना नेऊन दे शेजारच्या. दूध येते आज. काल दूध नसलं म्हणून त्यांच्याकडनं आणलं होतं. बाबांना कोणाचं उसणं ठेवलेलं आवडत नाही. उठ 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 उठ. जा लवकर देऊन ये जा. हा. आई, बाबा आत्ता इथे आपल्या बरोबर नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण ह्यातून ते सतत आपल्या बरोबर आहेत असं वाटतं ना. खरंय ग. तुझे बाबा म्हणतात ना नेहमी, माणसाचा देह नश्वर आहे पण त्याचे आदर्श, तत्व, विचार त्याला अमरत्व बहाल करतात. बरं दीपू, तो डबा ठेवलाय. साबुदाण्याची खिचडी केलीये. न विसरता घेऊन जा. हा अगं, आणि झाल्या असतील तर दांडिया सजवून तर जा आता. उठ, आवर. हो, आवडते आवडते. अगं दीपू तुझे पाय पोळलेत. अगं ते बघू मला बघू. अगं ऐक ना. दीपू तू अनवाणी नवरात्र करतेस ना त्याच्यामुळे असं झालंय. थांब मला म्हणते. अगं थांब, बस तू बस. तुला माहितीये ना हे दरवर्षी होतं आणि काही नाही, 1-2 दिवसात बरे होतील पाय. दीपू पण या वर्षी तू माझ्यासाठी करतेस ना अनवाणी नवरात्र. म्हणजे माझ्यामुळे पोळलेत ना तुझे पाय. वेडीयस का तू? असं काही नाहीये. आणि बघ, अजिबात काळजी करू नकोस, मी ठीक आहे. त्यापेक्षा मला जरा मदत कर ना प्लीज. इंदिरा, कशी सजवली? मला हरवायची सुपारी घेतल्यासारखी. अरे माझी बोट चिकटली म्हणून तुला सजावट करायला सांगितली ते काय? हॅलो हॅलो. अहो, तुम्ही कधी उचलला फोन? काय? कसली सजावट हो? सजावट? अहो ते दांडियाची. कोण आहे? उद्या कॉम्पिटिशन आहे ना बँकेत. मग तुम्ही स्वतः करताय? मग मी कसली करतोय सजावट? सजावट हा सत्तू करतोय. मगाशी तुम्ही जे म्हणालात ना ते ऐकलं मी. बरं, एनिवे फोन का केलाय? अहो मॅडम, ते सजावट करताना ना माझी बोट चिकटली. ते गमने चिकटलेली ही बोट आता सोडवायची कशी ते विचारायला फोन केला. अच्छा, पण कशी काय चिकटली हो बोट? नाही, सजावट करत होतात का दांडियाची? छे, या आपल्या सत्तूला मी मदत करत होतो फक्त. अच्छा अच्छा. बरं मॅडम, सांगा ना हे बोटात सोडवू कशी? अहो, परमनंट गम असेल ना तर रॉकेल लावून बघा. आणि समजा साधा असेल ना तर पाण्याखाली धरा बोट, सुटतील. अरे वा, थँक्यू.
आणि एकदम जोरदार तयारी सुरू दिसते स्पर्धेची. पण काही असो, जिंकणार तर मीच आहे. ओ मॅडम, चॅलेंज करू नका मला. स्पर्धा तर मीच जिंकणार. बघा तुम्ही, लागली पैज. पण पैज लावायला बोट तर मोकळी असायला हवी ना. आधी तुमची बोट मोकळी करा आणि मग बोला माझ्याशी. बाय. ऐक ना दीपू, राहू दे, तू जा आवरायला, मी करते. दे दे दे. नक्की? हो. मी आलीच लगेच चेंज कर. हॅलो. हा, मी नयनची मम्मी बोलतीये. हा बोला ना. काय ना हो, मालतीताई, नयन माझ्यावरती खूप रागावलाय. का? ओ का म्हणून काय विचारताय? त्याला ना आजच्याच टीव्ही पाहिजे. मग मी म्हणाले मालतीताईंना सांगते, त्या घेतील. तर म्हणतो कसा, नाही 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 नाही, माझ्या सासूबाईंना अजिबात त्रास द्यायचा नाही. त्यांना जमेल तेव्हा देतील त्या टीव्ही. मी त्यांच्यावरती कोणतंही दडपण टाकणार नाही. नाही बघितली फुटबॉल मॅच, हसले माझ्यावरती अमेरिकन मित्र, म्हणून काय झालं? म्हणून काय मी माझ्या सासूबाईंना त्रास देऊ का? असं म्हणाला माहितीये. काय बाई कौतुक तुमचं. खरंच हसतील का हो नयनरावांचे मित्र? अहो हसतील म्हणून काय विचारताय? फिदी 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 हसतील. हा? एक साधा टीव्ही असू नये त्याच्याकडे, असं म्हणतील माहितीये. मी म्हणाले ते काही नाही, मी मालतीताईंना आजच टीव्ही घ्यायला सांगते. 80 नाही तर किंवा 70 इंची LED टीव्ही आजच घेऊन टाका ना. तुमच्या जावयाचे हाल नाही पाहत हो मला. घ्याल ना? हो, घेते ना. मालतीताई, मला ना खात्री होतीच तुम्ही अजिबात नाही म्हणणार नाही. नयनचे तुम्ही एवढे लाड करता ना, म्हणून तो सासूबाईंचा जप जपत असतो ना. माझ्या सासूबाई काय विचारू नका हो. बरं तो टीव्ही आजच घ्या. हा, हो हो हो. आई, काय झालं? कोणाचा फोन होता? कुणाचा काय? दीदीच्या सासूचाच असेल ना. स्नेहलता ताईंचाच होता. आजच नवीन टीव्ही बुक करा म्हणतायत. टीव्ही? आपण का बुक करायचा? पण त्यांच्याकडे तर टीव्ही आहे ना, जो रिपेअर करायला दिलाय. किती ते कौतुक चाललं होतं, टीव्ही, होम थिएटर, आणि मग आता नवीन टीव्ही, आणि तोही आपण घ्यायचा. अगं नयनराव नाहीच म्हणतायत, पण ह्या स्नेहलता ताई नाही ऐकत आहेत. मग आई, सरळ नाही म्हणायचंस ना तू त्यांना. तू का नाही म्हणत? बाबा असते ना, त्यांनी सरळ नकार दिला असता. पण मी बाबा नाहीये दीपू. नाही म्हणतायत मला. नाही, काय करू? नाही, मला कोणाचं मन दुखवता येत. आता काय पाया पडू तुमच्या तिघींच्या? आई, अगं तू हे बघ, तू ना आधी शांत. ही अशी चिडचिड करून किंवा असं घाबरून काही होणार आहे का? शांत. आणि मला सांग, आपण ही मागणी कशी पूर्ण करणार आहोत? काय करू? काय करू? नाही म्हणून दीदीचं जमलेलं लग्न मोडून टाकू? मी काय करते, माझ्या जुन्या मंगळसूत्रातले सोन्याचे मणी विकून टाकते आणि अगं आई, तू ना असं काही करणार नाही, आणि तू आधी शांत हो. हे बघ, मला हे सगळं काही पटत नाहीये, पण
बघते मी, करते पैशांची सोय. दीपू हो हो, शांत, काळजी करू नकोस. आणि हो, होईल होईल काहीतरी. निघते मी. इंद्रा, दांडिया सजवायला 71,000 बक्षीस. हे बँकेच्या दांडिया कॉम्पिटिशन साठीचं बक्षीस आहे. ही ती टिकेल तो जिंकेल स्पर्धा. करेक्ट. अरे पण यंदा प्राइस खूपच भारी ठेवलाय यार. प्रायोजक 100% जिंदाबाद. इंद्रा, दरवर्षी सगळेच दांडिया खेळतो, थकतात, हरतात, आणि तू शेवटपर्यंत खेळतोस म्हणून तू जिंकतोस आणि बक्षीस तुलाच मिळतं. यंदा हे प्राइस सुद्धा तुझ्याच खिशात गेलं असतं. पण जरा अवघड आहे. का? का म्हणजे यंदा बँकवालीची टफ फाईट असेल ना. काय दांडिया खेळते यार ती, पाहिलं ना तू. मला चॅलेंज. अरे त्या बँकवालीने मला चॅलेंज दिलं आणि बघ काय सॉलिड सजवल्यात मी माझ्या दांडिया. तू सजवल्या मित्रा, काम मी केलं आणि श्रेय तू घेणार. अरे अरे इंद्रा आणि सत्तूची टीम आहे ना यार. हे बरं आहे. ते कामाच्या वेळी टीम आणि बँकवाली बरोबर गुलुगुलू करताना सत्तू नकुल आणि इंद्रा भीम. ए काही काय बोलतो तू. आले आपले 100% साहेब आले. या काय ग दीपिका, काय झालं तुझ्या पायाला? नाही नाही, काही विशेष नाही. अनवाणी उपास सुरू आहे ना, त्यामुळे जरा पाय भाजले. दसऱ्यापर्यंत होतील एकदम नॉर्मल. ऐका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण टिकेल तो जिंकेल ही दांडिया स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याचं पहिलं पारितोषिक 71,000 रुपये आहे. आणि हे स्पेशल प्राइज स्पॉन्सर केलंय आपल्या सगळ्यांचे लाडके 100% साहेब यांनी. टाळ्या. तर या बँकेचा मॅनेजर आणि कुटुंब प्रमुख म्हणून मी दांडिया सजावटीचं बक्षीस डिक्लेअर करतोय. तर 1 नंबर. एक नंबर. ही कुणाची आहे? माझी आहे सर. मग देशपांडे बाई या स्पर्धेच्या विनर आहेत असं मी डिक्लेअर करतो. टाळ्या. आणि हे तुम्हाला छोटस टोकन ऑफ अप्रिसिएशन भेट. थँक्यू सर. दीपिका, ही तर साधी स्पर्धा होती. खरी स्पर्धा तर आज रात्री आहे आणि ती स्पर्धा दरवर्षी इंद्राज जिंकतो.
आणि इंद्रासमोर तुझा टिकाव लागणार नाही. थँक्यू सर. वेलकम.